विद्यार्थी मित्रांनो, मागच्या स्पर्शिकेमध्ये आपण परिमेय संख्या म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, जेव्हा संख्या रेषा असते तेव्हा या संख्या रेषेच्या आरंभबिंदू जो शून्य आपण दर्शवतो निर्देशक, त्याच्यापासून उजवीकडे असणाऱ्या ज्या सर्व धनसंख्या असतात 1, 2, 3 या पद्धतीनं क्रमाने वाढत जाणाऱ्या आणि शून्याच्या डावीकडे असणाऱ्या ज्या ऋण संख्या असतात या सर्व ऋण संख्या संख्यारेषेवर असणाऱ्या धनसंख्या आणि या पूर्णांक संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या असंख्य संख्या मिळून हा परिमेय संख्यांचा संच तयार होतो. आपल्याला माहिती आहे पूर्णांक संख्यांच्या दरम्यान सुद्धा असंख्य संख्या असतात. 2/3 वजा 4/5 19/20 अशा पद्धतीने ती मांडणी असते. त्या सर्व संख्यांना आपण काय म्हणतो, परिमेय संख्या. म्हणजे त्या असणाऱ्या सर्व पूर्णांक संख्या सुद्धा परिमेय संख्या असतात. तसंच अंश छेदाच्या रूपामध्ये अशी जी मांडणी असते त्या संख्यांना सुद्धा आपण परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी a/b अशी जी मांडणी असते या मांडणीला आपण परिमेय संख्या असं म्हणतो. याच्यामध्ये अट एक मात्र असते, या परिमेय संख्यामध्ये जो छेद असतो, थोडक्यात या ठिकाणी आता b आहे म्हणून b ची किंमत ही 0 असता कामा नये. b ची किंमत 0 असता कामा नये. जर b ची किंमत 0 झाली तर ती संख्या आपल्याला सांगता येत नाही. म्हणून या ठिकाणी b ची किंमत 0 तर असते संख्या, म्हणजे धन असेल कोणती ऋण असेल या सर्व संख्या असू शकतील, संख्या असू शकतील. अशा पद्धतीने आपल्याला ह्या परिमेय संख्या या परिमेय संख्या देखील आपल्याला संख्या रेषेवरती दाखवता येत असतात. हाही भाग आपण यापूर्वी पाहिलेले आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दिलेले परिमेय संख्या संख्या रेषेवरती कशा दाखवले जातात त्या संबंधीचं आपण या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. म्हणजे दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या परिमेय संख्या आपल्याला संख्या रेषेवरती कशा दाखवल्या जातात त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला सराव संच 1.1 मधले एक उदाहरण घेऊया. सराव संच 1.1 याच्यामध्ये एक उदाहरण घेऊया. आपल्याला दिलेल्या संख्या समजा 7/5. दुसरी संख्या आपण घेऊया -2/5 आणि तिसरी संख्या आपण घेऊया या ठिकाणी 4 - 4/5. 7/5 -2/5 -4/5 या तीन संख्या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवायच्या आहेत. आपण या ठिकाणी त्यासाठी संख्या रेषा काढूया. आरंभ बिंदू आपण 0 निर्देशकाने दाखवूया. आता आपण पाहिलं की संख्या रेषेवरती या परिमेय संख्या दाखवताना दिलेल्या संख्यांचा जो छेद असतो तो या ठिकाणी छेद किती आहे, 5 आहे. मग आपण ज्या दिलेल्या पूर्णांक संख्या असतात ह्या पूर्णांक संख्या म्हणजे या ठिकाणी समजा आपल्याला 1 आहे, पूर्णांक संख्या 2, 3 अशा पद्धतीने ज्या पूर्णांक संख्या असतात ह्या पूर्णांक संख्या, तसंच आपण डावीकडं -1 समान अंतरावरती -2 -3 अशा पद्धतीने आपल्याला संख्या दाखवता येते. आता जेवढा या दिलेल्या परिमेय संख्येचा छेद जेवढा आहे तेवढे भाग दोन पूर्णांकामध्ये आपल्याला करायचे. म्हणजे 0 ते 1 याचे 5 भाग तयार करायचे, 1 ते 2, 2 ते 3 असं प्रत्येकी 5 भाग आपण तयार करूया. या ठिकाणी 1 2 3 4 म्हणजे एकूण झाले 5 भाग तयार झाले. 1 2 3 4 5 असे याचे 1 2 3 4 आणि 5, 1 2 3 4 आणि 5 असे आपल्याला भाग तयार करत आहे. तसं आपण डावीकडे करूया.
1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. 1 2 3 4 आणि 5. अशा पद्धतीने आपण प्रत्येक दोन पूर्णांक जे आहे त्या दोन पूर्णांकाचे या ठिकाणी आपण काय केलं, प्रत्येकी भाग तयार करून या ठिकाणी घेतली. ही पूर्णांक संख्या. ठीक आहे. आता या पूर्णांक संख्येवरती आपल्याला या संख्या दाखवायच्या. अतिशय सोप्या पद्धती आहे. या ठिकाणी आरंभ बिंदूपासून अंशा इतके भाग आपल्याला पुढे जायचं. अंश या ठिकाणी दिलेली परिमेय संख्या 7/5 येथे आपण या ठिकाणी दाखवूया. या ठिकाणी 7 अंश आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं, आरंभ बिंदूपासून 7 भाग धन दिशेने जायचं आपल्याला, म्हणजे उजवीकडे जावं लागेल कारण हा धन पूर्णांक आहे. म्हणजे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 इथे येईल. म्हणजे या ठिकाणी हा जो संख्या आहे किंवा या ठिकाणी असणारी ती आहे 7/5. ही संख्या आपल्याला इथं 7 म्हणजे कशी घेतली आपण, तर आरंभ बिंदूपासून 7 भाग पुढे आपण गेलो. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 भाग. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जी मिळाली ती आहे 7/5 संख्या. आता दुसरी संख्या आपल्याला इथं दिली -2/5. -2/5 म्हणजे आता या ठिकाणी ऋण संख्या आहे. म्हणजे आपल्याला आरंभ बिंदूच्या डावीकडे पाहावं लागेल. किती आहे त्या ठिकाणी, अंश आहे -2 म्हणून या ठिकाणी 2 घरं सोडायची किंवा 2 भाग करायचे. म्हणजे 1 आणि 2. म्हणजे या ठिकाणी येणारी जी संख्या आहे ती आहे -2/5. आता राहिली आपण संख्या -4/5. आता 4 भाग द्यायचे आरंभ बिंदूपासून 4 भाग म्हणजे 1 2 3 आणि 4. म्हणजे या ठिकाणी इथं संख्या मिळाली आपल्याला ही आहे -4/5. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिलेल्या परिमेय संख्या या आपल्याला संख्या रेषेवरती दाखवता येत असतात. अशा पद्धतीने आपल्याला कोणत्याही संख्या दिल्या तरी आपल्याला त्या या संख्या रेषेवरती दाखवता येत असतात. हा भाग आपण या ठिकाणी आता पाहिलेला आहे. हा सराव संच 1.1 मधला आपला जो प्रश्न पहिला आहे, या प्रश्न पहिल्यामधला हा दुसरा प्रश्न उपप्रश्न आहे आणि तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे. यानंतर आपण आता पुढच्या भागाकडे जाणार आहोत. आता या ठिकाणी आपण ह्या ज्या परिमेय संख्या दिलेल्या आहेत, ह्या परिमेय संख्या आहेत. ह्या परिमेय संख्यामध्ये आपल्याला लहान मोठेपणा दाखवता येतो का, हे आपण या ठिकाणी आता या भागामध्ये पाहणार आहोत. पहा, आपल्यामध्ये पूर्णांक संख्यामधला जो लहान मोठेपणा आपण सहज सांगू शकतो. म्हणजे समजा आपल्याला 4 आणि 10 ह्या संख्या दिल्या किंवा 3 वजा 15 0 9 किंवा वजा 11 0 अशा काही संख्या आपल्याला दिल्या. आता या ठिकाणी बघा 4 आणि 10 ह्या दोन संख्या दोन्ही संख्या धन आहे, बरोबर आहे. आणखी एक उदाहरण घेऊया, -3 वजा 20. बघा आपण ह्या ज्या सर्व असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या पूर्णांक संख्या आहेत, त्या म्हणजे त्या परिमेय संख्या देखील असू शकतात. आता या पूर्णांक संख्येचा विचार करता या ठिकाणी बघा ह्या दोन्ही ऋण आहेत, इथं दोन्ही धन आहेत, इथं एक धन आहे एक ऋण आहे, इथं दोन्ही धन आहेत. 0 एक संख्या घेतलेली तर धन आणि ऋण संख्या आणि शून्य अशा संख्या आपण साधारण घेतली आहे. आता आपल्याला माहिती आहे या आपण या ठिकाणी ह्या संख्यामधला लहान मोठेपणा आपल्याला दाखवायचा आहे. आता लहान मोठेपणा दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी 3 चिन्हांचा वापर करतो. म्हणजे या ठिकाणी पेक्षा लहान, पेक्षा मोठे आणि बरोबर या 3 चिन्हांचा आपल्याला लहान मोठेपणा आपल्याला दाखवता येत असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या दिलेल्या संख्येमधला आपल्याला काय करायचं, लहान मोठेपणा दाखवणार आहे. आता या ठिकाणी वजा, आता आपल्याला धन संख्या असतील तर आपल्याला लक्षात येतं 4 आणि 10 याच्यामध्ये 10 मोठी संख्या आहे म्हणून आपण या ठिकाणी 4 पेक्षा 10 ही मोठी संख्याचा आपण दाखवतो. तसंच या ठिकाणी आता 0 आणि 9
शून्य आणि 9 दोन्ही धन संख्या आहेत. आपल्याला माहिती आहे 9 हे काय असतं शून्यापेक्षा मोठे असतं, म्हणून आपण या ठिकाणी हे लहान मोठेपणा दाखवू शकतो. आता एक धन आणि एक ऋण संख्या असेल तर लक्षात घ्यायचं नेहमी धन संख्या ही मोठी असते, ऋण संख्या ही लहान असते. म्हणून 3 आणि -15 मध्ये 3 ही मोठी संख्या आहे, म्हणून आपल्याला या पद्धतीने आपल्याला ते दाखवता येईल की 3 हे -15 पेक्षा मोठी आहे. तसंच -11 आणि 0 याच्यामध्ये लक्षात घ्या की -11 ही ऋण संख्या आहे, शून्याला चिन्ह नसतं, परंतु तो आपला आरंभ बिंदू असतो, म्हणजे आरंभ बिंदूचा निर्देशक आपण दाखवतो. म्हणजे या ठिकाणी ऋण संख्या ही नेहमी लहान असते, म्हणजे या ठिकाणी 0 हे मोठं आहे तर -11 हे लहान आहे. आता इथं -3 आणि -20 चा विचार करता आपल्याला जर या ठिकाणी धनचिन्ह असतं, या ठिकाणी समजा आता या दोन्हीला धनचिन्ह आहे 3 आणि 20 ह्या संख्येचा विचार केला तर 20 ही मोठी संख्या आहे, तर 3 ही लहान संख्या आपल्याला दाखवायचं. परंतु जर दोन्ही ऋण संख्या असतील तर आपल्याला माहिती आहे संख्या रेषा आपल्या डोळ्यासमोर आणल्यानंतर लक्षात येईल की संख्या रेषेमध्ये अगोदर डाव्या बाजूला -3 असतं, उजव्या बाजूला -3 असतं आणि त्याच्या डावीकडं -20 असतं. म्हणजे संख्या रेषेचा विचार केला तर या ठिकाणी -3 असेल तर त्याच्या डावीकडं -20 असतं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला -3 च्या डावीकडे वजा आहे, म्हणजे या ठिकाणी नेहमी डावीकडे जाऊ तसं डावीकडच्या संख्या ह्या लहान लहान होत जातात. म्हणजे या ठिकाणी -3 ही मोठी आहे तर -20 ही लहान संख्या, म्हणजे आपल्याला असं संख्या दाखवतात. हे आपण संख्यांच्या पूर्णांक संख्यांच्या बाबतीत आपण मागच्या इयत्तेमध्ये आपण हा सर्व भाग पाहिलेला आहे. हे सहज आपल्याला सांगता येऊ शकतं, याच्यामधला लहान मोठेपणा सांगता येऊ शकतो. आता आपण याचा विचार करून या 3 चिन्हांचा विचार करून आपण परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता ह्या ज्या परिमेय संख्या असतात या देखील आपल्याला लहान मोठेपणा आपल्याला सांगता येईल. परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा. त्यासाठी आपण देखील या परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा दाखवण्यासाठी आपण या चिन्हांचा वापर करणार आहोत. पेक्षा लहान, पेक्षा मोठे आणि बरोबर, या 3 चिन्हांचा आपण या ठिकाणी वापर करून परिमेय संख्यांचा आपण या ठिकाणी लहान मोठेपणा दाखवणार आहोत. आता याच्यातलं एक उदाहरण आपण याच्यातलं घेणार आहोत. समजा -5/4 5/4 ही संख्या आहे आणि 1/4. आता आपल्याला सहज सांगता येऊ शकतं की ही जी संख्या आहे त्याच्यामध्ये ऋण संख्या असेल तर ही नेहमी काय असते लहान असते आणि धनसंख्या ही नेहमी मोठी असते. म्हणून आपल्याला या ठिकाणी -5/4 हे लहान असणारे ते 1/4 ही मोठी असणारे आपल्याला या ठिकाणी सहज सांगता येऊ शकतं. त्यानंतर आणखी एक उदाहरण आता घेऊया आपण. आता या ठिकाणी समजा आपण एखादं दोन्ही धनसंख्या असणाऱ्या किंवा दोन्ही ऋण संख्या, तर धनसंख्या घेऊ 15/12 आणि दुसरी संख्या आपण विचारात घेऊया या ठिकाणी 7/16. आता इथं पहा या ठिकाणी काय होतं, ह्या दोन उदाहरणामध्ये फरक लक्षात घ्या. या ठिकाणी यांचा छेद लहान आहे, यांचा छेद समान आहे, 4 आहे. इथं मात्र छेद कसा आहे, भिन्न आहे. आणि छेद भिन्न असताना आपल्याला एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी आपण अवलंब करणार आहोत. छेद समान असेल तर आपल्याला सहज त्याच्यावरून समजतं की लहान मोठेपणा आपल्याला सांगता येऊ शकतो. त्याचप्रमाणे चिन्हावरून देखील लहान मोठेपणा सांगता येऊ शकतो. आता याच्यावर समजा या ठिकाणी हेच उदाहरण आपण इकडच्या पद्धतीने घेतलं 5/4 आणि 1/4. आता या दोन्ही संख्यामध्ये पहा याचा जो छेद आहे तो छेद काय समान आहे. छेद समान आहे तर या ठिकाणी अंशाचा विचार करायचा, बरोबर. आता या ठिकाणी अंशामध्ये मोठा जो अंक असेल
ती संख्या मोठी असते, लक्षात घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी अंशामध्ये 5 आणि 1 म्हणजे 5 ही मोठी संख्या आहे, म्हणून या ठिकाणी 5/4 ही मोठी संख्या आहे आपल्याला असं सांगता येतं. म्हणजे छेद समान असेल तर लहान मोठेपणा परिमेय संख्यामधला सहजगत्या आपल्याला सांगता येऊ शकतो किंवा सहज लक्षात येतं. छेद समान असेल तर अंश पाहायचं, अंशामध्ये जो अंश मोठा आहे ती संख्या काय असते, मोठी असते, आणि ज्याचा छेद लहान असतो ती परिमेय संख्या ही लहान असते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी 5 छेद मोठा आहे. आता जर याच ठिकाणी आपल्याला दोन्ही ऋण संख्या असतील असा विचार करूया की समजा 5/4 आहे आणि या ठिकाणी -1/4 आहे. आता या दोन संख्यांचा विचार करता आता या ठिकाणी छेद समान आहे, मग अंश पाहायचा. अंशामध्ये -5 आणि -1. आता या ठिकाणी काय असतं, -5 हे लहान असतं तर -1 ही मोठी संख्या आहे, म्हणून या ठिकाणी -1 मोठी संख्या, म्हणून या ठिकाणी आपल्याला -1/4 हे मोठं असणार आहे तर -5/4 हे लहान येणार. बघा या ठिकाणी आपल्याला सहज चिन्हावरून लक्षात येऊ शकतं. म्हणजे ह्या समान छेद असताना लक्षात घेते नाही, समान छेद असताना आता जर छेद समान असेल तर अंशाचा विचार करायचा. अंशामध्ये जर जी संख्या मोठी असते, दोन्हीला धनचिन्ह असताना जर मोठी संख्या असेल, जो अंक मोठा आहे ती संख्या मोठी समजायची. मात्र ऋण संख्या दोन्हीला जर अंशाला ऋण चिन्ह असतील तर त्याच्यामध्ये जी मोठी संख्या आहे त्याच मोठी संख्या आहे ती पाहिजे, लहान संख्या पाहिजे, आणि त्याच्यावर आपल्याला ते चिन्ह येतात. अशा पद्धतीने आपल्याला छेद समान असताना सांगता येतं. आणि इथं मात्र काय होणार आहे, या ठिकाणी -5 आणि -1, एक ऋण आणि एक धन आहे. एक ऋण आणि एक धन असताना कोणत्याही प्रकारची संख्या असो, कोणती परिमेय संख्या असो, जी ऋण असते ती लहान असते, हा स्पष्ट नियम आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी म्हणजे छेद समान असताना, छेद जर समान असेल तर मात्र आपल्याला या ठिकाणी सहजगत्या आपल्याला त्याचा लहान मोठेपणा आपल्याला सांगता येऊ शकतो. पण जर आता या ठिकाणी हे उदाहरण पहा, या उदाहरणामध्ये काय आहे, या उदाहरणामध्ये दिलेल्या ज्या दोन परिमेय संख्या आहेत त्या 15/12 आणि 7/16 आहे. आता या दोन्ही मध्ये काय आहे तर यांचा दोन्ही संख्यांचा छेद काय आहे, भिन्न आहे. जर छेद भिन्न असेल तर मात्र या संख्यांचा आपल्याला लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. बघा आता आपण त्यासाठी काय करायचं, दिलेल्या संख्या आपण मांडून घेऊया. 15/12 7/16. थोडीशी जागा या दोन संख्यांच्या मध्ये ठेवायची. आता काय करायचं, या ठिकाणी तिरकस गुणाकारानं लिहायचं. म्हणजे काय की पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद यांचा गुणाकार लिहायचा डाव्या बाजूला. ज्या बाजूचा अंश घेतलेला आहे, पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद यांचा गुणाकार हा डाव्या बाजूला लिहायचा. आता उरलेल्या जर दुसरी संख्या असते तिचा अंश आणि पहिली संख्या आपण जी घेतली तिचा छेद त्यांचा गुणाकार हा आपल्याला उजव्या बाजूला घ्यायचा. असं चालू. म्हणजे या ठिकाणी पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद हा मात्र काय करायचं, डावीकडं घ्यायचा, आणि उजव्या संख्येचा अंश आणि पहिल्या संख्येचा छेद हे मात्र काय करायचं, उजवीकडं. आता यांचा आपण गुणाकार करूया. 15 × 16 गुणाकार करूया. 16 15 90 0 हातचे 9 येतील. 15 × 15 15 आणि 9, 15 मध्ये 9 मिळवले 24 झाले, म्हणजे 240 हा गुणाकार आला. आता या ठिकाणी 12 × 7 करणार आहोत. 12 × 7, 7 आणि गुणूया 12ला, 7 × 14 4ला 1, 7 × 7 आणि 7 म्हणजे 12 7 84. आता 240 आणि 84 याच्यामध्ये आपल्याला सहज लक्षात येतं मोठी संख्या कोणती, तर याच्यामध्ये 240 ही मोठी संख्या आहे म्हणून आपल्याला असं चिन्ह द्यावं लागेल. 240 ही 84 पेक्षा मोठी संख्या आहे. आता हे 240 कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, म्हणून जी संख्या डाव्या बाजूला असेल ती संख्या मोठी असते. म्हणजे या ठिकाणी 15/12 ही मोठी संख्या आहे 7/16 पेक्षा.
आपल्याला अशा पद्धतीनं या संख्यांचा लहान मोठेपणा सांगता येतो. पुन्हा एकदा पहा, आपल्याला बघा दिलेल्या ज्या संख्या असतात की अशा संख्यांची त्यांचा छेद हा भिन्न आहे. छेद भिन्न असतो तेव्हा आपल्याला या पद्धतीचा अवलंब लहान मोठेपणा दाखवण्यासाठी त्या संख्यामधला आपल्याला या पद्धतीनं सांगता येतं. काय करायचं, दिलेल्या दोन्ही संख्या आपण दोन बाजूला म्हणजे थोडी जागा सोडायची, दोन्ही संख्या लिहायच्या. त्यानंतर पहिली संख्या आणि आपण दुसरी संख्या असं मनामध्ये मांडल्यानंतर या ठिकाणी पहिल्या संख्येचा अंश आणि दुसऱ्या संख्येचा छेद यांचा गुणाकार हा डावीकडे लिहायचा. त्यानंतर या ठिकाणी असणारे दुसऱ्या संख्येचा अंश आणि पहिल्या संख्येचा छेद यांचा गुणाकार उजवीकडे करायचा. त्यांचा स्पष्टपणे गुणाकार आपण करायचा आणि त्या गुणाकारामध्ये पूर्णांक आपल्याला गुणाकार मिळेल. त्यामध्ये जी मोठी संख्या आहे त्या बाजूला आपण चिन्ह त्या पद्धतीनं करायचं मोठ्या संख्येच्या बाजूला, आणि मोठ्या संख्येचं चिन्ह केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्या बाजूला मोठी संख्या दिसते ती जी संख्या असते पूर्णांक परिमेय संख्या दिलेली ती परिमेय संख्या काय असते, मोठी असते. आपल्याला या उदाहरणामध्ये 15/12 ही मोठी संख्या आहे, तर 7/16 ही काय आहे, लहान संख्या. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला दाखवता येतो. म्हणजे या ठिकाणी छेद भिन्न असताना परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा दाखवताना या ठिकाणी अशा पद्धतीचा आपल्याला अवलंब करता येतो. आणखी एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया. समजा आपलं एक छोटस उदाहरण घेऊ. समजा 7/9 आणि 11/5 त्या दोन संख्या दिल्या, यामधला लहान मोठेपणा आपल्याला या ठिकाणी दाखवायचं. मग आता काय करूया, 7×5 चे डावीकडे लिहायचं म्हणजे 7×5. उजव्या बाजूला 11 आणि 9 यांचा गुणाकार येईल 11×9. 7×5 7×5 आणि 11×9 म्हणजे 99. आता या ठिकाणी 35 पेक्षा 99 मोठी संख्या आहे म्हणून आपल्याला अशी चिन्ह देत आहे. आणि मग ज्या वरच्या दिलेल्या ज्या मूळ संख्या असतात आपल्याला परिमेय संख्या त्या मांडून आपण लिहूया 7/9 आणि या ठिकाणी 11/5. आता याच्यामध्ये जे इथं चिन्ह आलेलं असतं ते चिन्ह आपण या ठिकाणी द्यायचं आणि मग आपल्याला सांगता येते या ठिकाणी की 11/5 ही मोठी संख्या आहे 7/9 पेक्षा, किंवा 7/9 ही 11/5 पेक्षाही लहान संख्या आहे. आपल्याला दोन्ही अर्थानं सांगता येत असतं. अशा पद्धतीने आपल्याला परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला दाखवता येतो. दोन प्रकार आपण या ठिकाणी पाहिले. परिमेय संख्यांचा छेद जर समान